झी 24 तास एक पाऊल पुढे। पण इथे राहणार जे वर्षानुवर्ष जे रस्त्यांवरती जे फेरीवाले म्हणून काम करतायत, शेवटी त्यांचीही पोट आहेत, त्यांनाही कुठेतरी सांभाळून घेणं गरजेचं आहे। त्याच्यासाठीच तो हॉकर झोन करायचा आहे ना। म्हणजे तोही करायचा नाही, कोणीही येऊन कुठेही बसायचं, असं कसं चालेल? म्हणजे ते अतिक्रमण आहे, तिथे तुम्ही कसं डिसाईड करणार की लोकल आणि आहे ना तुमचा विरोध असेल का? त्यांनाही नीट सामावून घ्या ना। ते जे जुने आहेत त्यांना सामावून घ्या ना। जे मराठी लोक आहेत, जी मराठी पोरं आहेत, जी वर्षानुवर्ष इथे व्यवसाय करतायत, ज्यांच्याकडे त्यांचे बॅचेस ज्या असतात त्या महानगरपालिकेचे, त्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या वडिलांकडनं त्याच्याकडे आल्या असतील, पण बाकीचे जे फुटपाथ व्यापले आहेत त्याचं काय करणार तुम्ही? आपके पास कोई योजना है? आप एक राजनीतिक पार्टी के नेता है, कोण बोलते ते सांगा। आपके पास कोई योजना है? हॉकर्स को लेकर कोई योजना है? आप मला असं वाटतं हे राज्य सरकारने करायच्या गोष्टी आहेत ना। आपके पास कोई प्लान है? माझ्या हातात सत्ता त्यामुळे दाखवीन योजना। धोरणाचा उल्लेख केला 2 लाख फेरीवाले एका शहरामागे, मी नाही केला, एका अधिकाऱ्याने ते सांगितलं। जे धोरण आहे ते सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच अरे पण प्रश्न असा आहे, मुळात तुम्हाला इथे आज गाड्यांसाठी जागा नाही, तुम्हाला फिरायला फुटपाथ नाही, आणि अशा वेळेला जर समजा तुम्ही अशा प्रकारच्या योजना आणणार असाल ज्याचा शहरांना कधी विचारात घेतलं नाही, तुम्ही शहरातल्या लोकांना कधी सांगितलं नाही की आम्ही अशा प्रकारची योजना आणतोय, ही कोणती योजना जी लोकांनाच माहित नाही? फेरीवाल्यांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाने आदेश दिला होता की अशा प्रकारचा अरे पण माझं तेच म्हणणे, तो जो झोन आहे ना, तो झोन कुठे करणार आहे? माझं असं म्हणणे, 2 लाख जर फेरीवाले उद्या जर मुंबईमध्ये आले, कुठे बसवणार तुम्ही? बसवणार कुठे त्यांना? दुसरा प्रश्न असा आहे की फेरीवाल्यांचा त्रास सगळ्यांनाच होतो, म्हणजे मराठी जरी फेरीवाले असतील तरी त्रास होतो आणि उत्तर भारतीय असतील तरी। माझं असं म्हणणं आहे की पहिल्यांदा मराठी फेरीवाल्यांचा आपण विचार करू, बरोबर आहे? त्यांचं बसताना नीट बसवा, जिकडे कुठे बसवायचे तिकडे, बाकीच्यांचा नंतर। सर, एक प्रश्न आहे, मराठी फेरीवाल्यांच्या ज्यांच्याकडे लायसन्स आहे ती माणसं बाहेरच्या लोकांना देऊन खरं भाड्याने बसून खातात, मग त्यांच्याबद्दलही माझा तोच तेवढाच राग आहे। मग त्यांनी देऊ नये असं काहीतरी व्हायला पाहिजे। अर्थातच देऊ नये त्यांनी। आपण जे हे सगळे मुंबई महाराष्ट्रामध्ये प्रश्न बोलतो ना, हे बाकीच्या राज्यांमध्ये पण तेच प्रश्न आहेत, फक्त तिकडचे वरती येत नाहीत, त्यामुळे त्यांची लोक त्यांचे प्रश्न काढत नाहीत आपुलकीने। एक मुद्दा असा होता की जेव्हा फेरीवाल्यांवर कारवाई होती त्यावेळेस महापालिका अधिकाऱ्यांवरही राजकीय पक्षाकडून दबाव आल्याची काही उदाहरणं आहेत। मध्यंतरी दादरमध्ये जी फेरीवाल्यांवर कारवाई झाली, पेपर विक्रेत्याचा मराठी पेपर विक्रेता होता, त्याचा मृत्यू झाला, अशा पद्धतीचीच घटना होती। पण एका राजकीय पक्षाचा दबाव आल्यानंतर सहाय्यक आयुक्ताची बदली करण्यापर्यंत। एक्झॅक्टली माझं तेच म्हणणं आहे की कुठच्याही राजकीय पक्षाला अशा प्रकारे बळी न पडता प्रशासन म्हणून तिकडे गोष्ट हाकणं गरजेचं आहे। तुम्हाला दाखवायचा त्यावेळेला योग्य वेळी कायदा म्हणून दाखवणार, आम्ही कायद्याचा वापर करू, आणि ज्यावेळेला कायद्याचा वापर करायचा आहे किंवा दाखवायचा आहे त्यावेळेला दाखवत नाही तुम्ही, त्यावेळेला तुम्ही कशाला पकडताय राजकीय पक्षांचा दबाव आला म्हणून? मग उद्या माझ्या पक्षातल्या जी समजा कुठच्या माणसाने जर समजा अशा प्रकारचा दबाव आणला, मोडून काढा। ज्यावेळेस अशा पद्धतीची बदली होते त्यावेळेस त्या अधिकाऱ्याच्या मागे एखादा राजकीय पक्ष उभा राहिलेला दिसत नाही। माझं सर्वांनाच सांगणं आहे या सगळ्याच्यामध्ये, हा विषय पक्षाचा नव्हे। मग मी असेन, अजून पण भाजप असेल, शिवसेना, महाराष्ट्रातले सगळ्यांनी हा विचार करणं गरजेचं आहे की अशा वेळेला आपण हस्तक्षेप करू नये, जे अनधिकृत आहे ते हटवणं आवश्यक आहे। मी आता ज्यावेळेला मध्यंतरी रिक्षा आणि टॅक्सांचा बद्दल ज्यावेळेला इश्यू केला होता, जरा विचारा जरा आरटीओ मध्ये जाऊन, तो विषय ज्या वेळेला ऐरणीवरती आणला, तो आणल्यानंतर जवळपास 4,500 का 5,000 टॅक्स्या कापल्या गेल्या, कारण त्या खोट्या होत्या। अशाच हजारो रिक्षा आज मुंबईमध्ये फिरतायत। काही चालू आहे का शहरामध्ये? ठाण्यामध्ये तेच चालू आहे, कल्याण डोंबिवलीतही तेच चालू आहे, पुण्यातही तेच चालू आहे। कोणी पाहणार नाहीच आहे का या गोष्टींकडे? मी नेहमी सांगत आलो ना की साधारणपणे 81 मारुती गाडी कधी आली? 81-82 बरोबर। झी 24 तास एक पाऊल पुढे।